जय शिवराय मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अलाइट मोशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग. भावांनो, आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशनमध्ये बर्थडे व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर भेटून जाणार आहे. आपल्या वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. तिथून जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही जे आपले जे मटेरियल आहे ते मटेरियल फ्रीमध्ये हवे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. त्याचबरोबर भावांनो, तुम्ही जर आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, बेल आयकॉन ऑलवर सेट करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर भावांनो, तुम्ही जे आपली इंस्टाग्राम आय डी आहे त्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम आय डीला देखील फॉलो करायचं आहे. इंस्टाग्राम आय डीची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हर्षू ग्राफिक्स ह्या नावाने 1313 ह्या नावाने आपली इंस्टाग्राम आय डी आहे. ती इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायचं आहे. शेअरचॅट अकाउंटला देखील फॉलो करायचं आहे. आणि भावांनो, नेहमीप्रमाणे आपण ह्या व्हिडिओमध्ये एखाद्या खेळाडूचा आहे तो खेळाडूचा फोटो दिलेला आहे. तो खेळाडू कोणता खेळ खेळतो, कोणत्या देशासाठी खेळ खेळतो, त्याचं नाव काय हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर भावांनो, तुम्हाला तुमची इंस्टाग्राम आय डी आहे ते इंस्टाग्राम आय डी देखील कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येण्याचा चान्स भेटेल आणि तुम्ही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला मेन्शन होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला एखाद्या खेळाडूचा फोटो दिसणार आहे. तो खेळाडू कोणता खेळ खेळतो, कोणत्या देशासाठी खेळ खेळतो हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. त्यासाठी तुम्ही आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे. आणि भावांना, आपल्या जे व्हिडिओचं मटेरियल आहे ते मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवर भेटून जाणार आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर हे मटेरियल फ्रीमध्ये हवे असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. आणि तुम्हाला टेलिग्रामवर आपला अलाइट मोशन देखील सुद्धा भेटणार आहे. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे. आणि भावांनो, आजच्या व्हिडिओचा जो प्रिव्ह्यू आहे तो प्रिव्ह्यू एकदा बघून घ्यायचा आहे. दुश्मन आतल्या गाठीचा निबरद्वार छातीचा, दुश्मन आतल्या गाठीचा निबरद्वार छातीचा, कातनीच तोंड त्यात कपटाच्या जातीचा, कातनीच तोंड त्यात कपटाच्या जातीचा. डीजे किरण NG. अरे तू घाल घाव लाव नाव सबूत तुझा इतक्याचा, अरे तू घाल घाव लाव नाव सबूत तुझा इतक्याचा, अन तू लेफ्ट राईट युमतीचा, तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या. ओके, तर भावांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ करण्यासाठी मी एक तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट लिंक दिलेली आहे. ती बिटमार्क प्रोजेक्ट लिंक तुम्हाला इथे इम्पोर्ट करायची आहे. ती इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जे आहे ते इथे मी बिट्स दिलेले तुम्हाला दिसत असतील. तर अशा प्रकारे इथे मी बिट्स दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते सर्व बिट्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला याला 2 बोटाने झूम करायचं आहे. 2 बोटाने झूम करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे आणि प्लस आयकॉनवर जायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर प्लस आयकॉनवर आल्यानंतर इमेज आणि व्हिडिओचा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर टच करायचं आहे आणि इथे व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर आपला जो फोल्डर आहे आपल्या फोल्डरमध्ये यायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून एक मी ओव्हरलेचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो ओव्हरलेचा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. तर हा जो ओव्हरलेचा व्हिडिओ आहे तो ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला याला पहिल्या बिटमार्कपर्यंत ठेवायचा आहे आणि बाकीचा पार्ट कट करून टाकायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर टच करून तुम्हाला बाकीचा पार्ट कट करायचा आहे. बाकीचा पार्ट कट करून घेतल्यानंतर तुम्हाला परत स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर प्लस आयकॉनवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर आल्यानंतर व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर तुम्हाला इथून आपला फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये यायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर मी इथे तुम्हाला एक टेक्स्ट पेन जी दिलेली आहे ती टेक्स्ट पेन जी तुम्हाला इथे ॲड करायची आहे. ही टेक्स्ट पेन जी ॲड करून घेतल्यानंतर याला पहिल्या बिटमार्कपर्यंत घेऊन जायचं आहे. तर इथे याला पहिल्या बिटमार्कपर्यंत घेऊन आलेलं आहे. पहिल्या बिटमार्कपर्यंत घेऊन आल्यानंतर परत स्टार्टिंगला यायचं आहे. तर इथे मी स्टार्टिंगला येतो आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर ही जी आपण लेअर ॲड केली होती याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे बॅक यायचं आहे. तर बॅक आलेलं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या इथे शेक इफेक्ट बाय हर्षू ग्राफिक्स त्या नावाने एक प्रिसेट आहे. ती प्रिसेट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्या वेबसाईटवरती लिंक दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही ते एक्सपोर्ट करून घ्यायचे आहे. एक्सपोर्ट करून घेतल्यानंतर स्टार्टिंगचा जो इमेज आहे त्याच्यावर टच करायचा आहे. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे. 3 डॉटवर आल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचा आहे. कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला जो मेन प्रोजेक्ट आहे त्या मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर तुम्हाला आपण जो स्टार्टिंगला पेन जे ॲड केला होता त्याच्यावर टच करायचं आहे. इफेक्टवर जायचं आहे आणि 3 डॉटवर जायचं आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे.
पेस्ट इफेक्ट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे इफेक्ट ॲड झालेला आहे. तर अशा प्रकारे इथे इफेक्ट ॲड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे PNG हलताना दिसत आहे. त्यानंतर परत आपल्याला इथे 17.13 सेकंदापाशी यायचं आणि इथून तुम्हाला जे इमेजेस ॲड करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला इथे प्लस आयकॉन जो दिसत आहे त्या प्लस आयकॉनवर टच करायचं आहे. ते इथे मी प्लस आयकॉनवर टच करून घेणार आहे. प्लस आयकॉनवर टच करून घेतल्यानंतर इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर आल्यानंतर व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुमची इथे जे इमेजेस आहेत ते इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. इमेजेस ॲड करून घेतल्यानंतर 3 डॉटवर जायचं आणि याला फिल स्क्रीन करायचं आहे. फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनचा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर जायचं आहे आणि इमेज थोडासा खाली सरकवून घ्यायचा आहे. इमेज खाली सरकवून घेतल्यानंतर परत आपल्याला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर याला पुढच्या बिटमार्कपर्यंत न्यायचं आहे आणि त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट कट करून टाकायचा आहे. तर पुढचा पार्ट कट करून टाकल्यानंतर इथून तुम्हाला जे इथून सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तरी तुम्ही पटापट सर्व भावांना आपला जो कालचा व्हिडिओ होता, कालच्या व्हिडिओमध्ये ऋषी क्रिएशन यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर भावा तुझं खूप खूप मनापासून आभार. असाच व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि भावांनो तुमचं देखील अशा प्रकारे नाव येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला एखाद्या खेळाडूचा आहे तो खेळाडूचा फोटो दिसणार आहे. तो खेळाडू कोणता खेळ खेळतो, कोणत्या देशासाठी खेळतो हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुमचे इंस्टाग्राम आय डी देखील कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येण्याचा चान्स भेटेल आणि इंस्टाग्रामला मेन्शन होऊ शकता. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे. त्यानंतर भावांनो तुम्हाला इथे जे आहेत ते सर्व इमेजेस अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ते सर्व इमेजेस ॲड करून घेतल्यानंतर परत मी याला 2 बोटाने अशा प्रकारे झूम करून घेणार आहे. झूम करून घेतल्यानंतर जिथून आपण इमेजेस ॲड केले होते तिथे यायचं आहे. तिथं आल्यानंतर हे जे इमेजेस आहेत ते इमेजेसना आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक येणार आहे. तर बॅक आल्यानंतर परत आपला जो शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्या प्रिसेटवर यायचा आहे. त्या प्रिसेटवर आल्यानंतर 2 नंबरचा जो इमेज आहे त्या 2 नंबरच्या इमेजच्या लेअरवर टच करायचा आहे आणि इथून इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे. 3 डॉटवर आल्यानंतर इथून कॉपी इफेक्ट करायचा आहे. कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला जो मेन प्रोजेक्ट आहे त्या मेन प्रोजेक्टवर यायचा आहे. मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर जिथून आपण इमेजेस ॲड केले होते तिथे यायचं आहे. तर इथून आपण इमेजेस ॲड केले होते तर इथे मी फक्त 4च इमेजेसचं करून दाखवणार आहे. त्याच्या सर्व पुढच्या इमेजेसचं तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर इमेजला इफेक्ट लावण्यासाठी त्या इमेजची जी लेअर आहे त्या लेअरवर टच करायचं आहे. इथून इफेक्टवर जायचं आहे. इफेक्टवर आल्यानंतर 3 डॉटवर जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचं आहे. पेस्ट इफेक्ट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता, पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. इमेजच्या लेअरवर टच करायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व इमेजेसचं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहे. तर इमेजची जी लेअर आहे त्याच्यावर टच करायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर जे पुढचे सर्व इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसना तुम्हाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. इफेक्ट लावून घेतल्यानंतर जिथून आपण इमेजेस ॲड केले होते तिथे यायचं आहे. तिथं आल्यानंतर प्लस आयकॉनवर जायचं आहे. प्लस आयकॉनवर आल्यानंतर इमेज आणि व्हिडिओचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे आणि इथून व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर आपला जो फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये यायचा आहे. आपला जो फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून हा जो ब्लॅक शॅडोचा पेज आहे त्या ब्लॅक शॅडोचा पेज तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. हा पेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवर जायचं आणि खाली खेचून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याला मी खाली खेचून घेतलेलं आहे. खाली खेचून घेतल्यानंतर परत आपल्याला इथून बॅक यायचं आहे. तर इथे मी बॅक येतोय. बॅक आल्यानंतर आपल्याला याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन येतोय. त्यासाठी ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर टच करून आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन यायचं आहे. तर अशा प्रकारे याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन आल्यानंतर परत आपल्याला इथून प्लस आयकॉनवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर आल्यानंतर व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर आपला जो फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये जायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा ही जी टेक्स्ट पेज आहे ही टेक्स्ट पेज तुम्हाला इथे ॲड करायची आहे. ही टेक्स्ट पेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जायचं आहे आणि याला खाली खेचून घ्यायचं आहे. खाली खेचून घेतल्यानंतर याची जी साईज आहे ती साईज आपल्याला कमी करायचं आहे. त्यासाठी 3 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आणि याची जी साईज आहे ती साईज कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर 1 नंबर ऑप्शनवर जायचं आणि याला खाली खेचून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याला मी खाली खेचून घेतो आहे. खाली खेचून घेतल्यानंतर परत याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जातो आहे. तर अशा प्रकारे याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन आलेलं आहे. व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन आल्यानंतर परत आपण जिथून इमेजेस ॲड केले होते तिथे यायचं आहे. तिथं आल्यानंतर आपल्याला इथून प्लस आयकॉन जो दिसत आहे त्या प्लस आयकॉनवर टच करायचा आहे. तर इथे मी प्लस आयकॉनवर टच करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे प्लस आयकॉनवर यायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर यायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर आल्यानंतर व्ह्यू ऑलवर यायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर तुम्हाला मी एक ओव्हरलेचा जो व्हिडिओ आहे तो ओव्हरलेचा व्हिडिओ दिलेला आहे. तो ओव्हरलेचा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला ब्लेंडिंगवर जायचं आहे. ब्लेंडिंगवर गेल्यानंतर लाईटनवर जाऊन याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे.
स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर तुम्ही बघू शकता याची जे ते अशा प्रकारे इथे पार्टिकल आले दिसत असतील. त्यानंतर परत आपल्याला ब्लेंडिंगवर जायचं आहे आणि याची जी ऑपेसिटी ती ऑपेसिटी आपल्याला कमी करायची आहे. तर याची जी ऑपेसिटी मी 59 ते 60 ठेवून घेणार आहे आणि बाकीचा पार्ट कट करून टाकणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे तिथपर्यंत त्याला ठेवायचा आणि बाकीचा पार्ट कट करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे बाकीचा जो पार्ट आहे तो बाकीचा पार्ट मी इथे कट केलेला आहे. बाकीचा पार्ट कट करून घेतल्यानंतर परत आपल्याला जिथून इमेजेस ॲड केले होते तिथे यायचं आहे. तिथं आल्यानंतर परत आपल्याला इथून इथून एक बॉर्डर पेज आहे ती बॉर्डर पेज लावायची आहे. त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवर जायचं आहे, इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर आल्यानंतर व्ह्यूअलवर जायचं आहे. व्ह्यूअलवर आल्यानंतर तुम्हाला एक मी बॉर्डर पेज आहे ती बॉर्डर पेज जी देणार आहे ती पेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. तर ती पेज ॲड करतो. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचं आहे. तर ही जी बॉर्डर पेज आहे ही बॉर्डर पेज ॲड करून घेतलेली आहे. ही बॉर्डर पेज ॲड करून घेतल्यानंतर 3 डॉटवर जाऊन याला फिल स्क्रीन करायचं आहे. फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत न्यायचं आहे. व्हिडिओच्या एंडपर्यंत मी याला घेऊन आलेलो आहे. त्यानंतर परत आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. तर इथे मी स्टार्टिंगला येतो. स्टार्टिंगला आल्यानंतर प्लस आयकॉनवर जायचं आहे, इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे, व्ह्यूअलवर जायचं आहे. व्ह्यूअलवर आल्यानंतर आपल्याला इथून आपला जो लोगो आहे तो लोगो इथे ॲड करायचा आहे. तर माझा जो यूट्यूबचा जो लोगो आहे तो लोगो इथे मी ॲड करून घेणार आहे. तर हा जो लोगो आहे तो लोगो इथे मी ॲड करून घेतलेला आहे. 3 नंबर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशन जायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि याची साईज आहे ती साईज कमी करायची आहे. परत 1 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन याला इथे कोपऱ्यात सेट करायचं आहे. कोपऱ्यात सेट करून घेतल्यानंतर परत याचीसुद्धा साईज आपल्याला थोडीशी कमी करायची आहे. तर साईज कमी करून घेतल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत न्यायचं आहे. व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन गेल्यानंतर लोगोची जी लेअर आहे त्या लोगोच्या लेअरवर परत आपल्याला टच करायचं आहे. तर इथे मी त्याच्यावर टच करून घेते, मूव अँड ट्रान्सफॉर्मेशन जाते आणि याला वर खेचून घेतो आहे. तर अशा प्रकारे याला वरच्या साईडला कोपऱ्यात सेट करून घ्यायचं आहे. तर वरच्या साईडला सेट करून घेतल्यानंतर परत आपल्या स्टार्टिंगला यायचं आणि इथून जाय तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी शेअरचं ऑप्शन आहे त्याच्यावर टच करून तुम्ही इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊ शकता. इथून मी व्हिडिओ ऑलरेडी एक्सपोर्ट केला आहे त्यामुळे एक्सपोर्ट करत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, शेअर चॅट अकाउंटला देखील फॉलो करा. आणि आपले जे मटेरियल आहे ते मटेरियलला 2 प्रकारचा पासवर्ड आहे. तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटून जाईल. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये एखाद्या खेळाडूचा तो खेळाडूचा फोटो दिसला असेल, तो खेळाडू कोणता खेळ खेळतो, कोणत्या देशासाठी खेळ खेळतो, त्याचं नाव काय हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुमची इंस्टाग्राम आय डी देखील कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही येऊ शकता. चला तर मग भेटू आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.